नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2 चा तिसरा आणि चौथा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। पहिले दोन प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवूया। या प्रश्नामध्ये आपणास रोम्बस काढायचा आहे KLMN आणि K चा अँगल दिलेला आहे 75 डिग्री आणि एक साइड पण दिलेली आहे 40 सेंटीमीटर। रोम्बसची एक साइड दिली, याचा अर्थ सर्व साइड्स 4 सेंटीमीटरच्याच आहेत। म्हणजे रोम्बस माहिती आपणास एक साइड दिलेली आहे 4 सेंटीमीटर, समजा ही साइड 4 सेंटीमीटर घेतली आपण 4 सेंटीमीटर आणि K जवळ अँगल दिलेला आहे 75। जर हा आपण 75 अँगल गृहीत धरला 75 डिग्री, तर हा K पॉइंटवर दिलेला आहे आणि क्वाड्रिलॅटरल कोणता दिला आपला रोम्बस KLMN KL। मग इथे आपण हे पण 4 सेंटीमीटर डिस्टन्स होईल KLM पॉइंट होईल आणि हे पण डिस्टन्स किती होईल आपलं 4 सेंटीमीटर। प्रत्येक साइड ही इक्वल असते रोम्बसची आणि हा अँगल 75 चा आहे, त्याप्रमाणे KLMN असा आपणास क्वाड्रिलॅटरल काढता येईल। काढूया। त्यासाठी आपण एक 4 सेंटीमीटरची लाइन काढू, सेगमेंट काढू 4 सेंटीमीटर फ्रॉम 0 to 4। हा झालेला आहे 4 सेंटीमीटर K आणि L। K पॉइंटवर अँगल दिलेला आहे म्हणून आपण बॉटमला KL ही साइड घेतलेली आहे। तर आता आपण K पॉइंटवर 90 डिग्री आपलं 75 डिग्रीचा अँगल काढू। मग K पॉइंटवर आपण 75 चा अँगल काढू। त्यासाठी 0 60 70 आणि 75 हा पॉइंट आलेला आहे 75। तर आता K आणि तो पॉइंट एक्सटेंड करून घेऊ। K पॉइंट आणि 75 चा अँगलचा आलेला पॉइंट आपण एक्सटेंड केलेला आहे, म्हणजे हा अँगल झाला आपला 75 डिग्री बरोबर आहे। आता आपणास प्रत्येक साइड 4 सेंटीमीटर पाहिजे, तर आपण कंपासमध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया। आता 4 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटर डिस्टन्स आहे। म्हणजे आपण जर ह्या K वरून हे 4 सेंटीमीटर डिस्टन्स होईल, हे पण 4 सेंटीमीटर डिस्टन्स होईल आणि या पॉइंटवरून आपण जर इकडे आर्क घेतला, म्हणजे हे डिस्टन्स 4च आहे, हे 4च आहे, हे पण 4 दिलेले आहे आपणास 4 सेंटीमीटर। सर्व साइड आपल्या 4 सेंटीमीटरचे झालेले आहेत, त्याप्रमाणे हा आपला रोम्बस होऊन जाईल। हा पॉइंट आणि हा पॉइंट मॅच करून घेऊ आपण आता, आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट मॅच केलेला आहे KLM आणि N। हा आर्क घेतला होता आपण 4 सेंटीमीटर, हा पण 4 सेंटीमीटर होता आणि 4 सेंटीमीटर हा अँगल 75 चा, त्याप्रमाणे आपण रिक्वायर्ड रोम्बस KLMN काढलेला आहे। नेक्स्ट चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो रेक्टँगल काढायचा आहे आणि रेक्टँगलचा डायगोनल दिलेला आहे 26 सेंटीमीटर आणि एक साइड दिलेली आहे 24 सेंटीमीटर। तर आपणास दुसरी साइड रेक्टँगलची किती आहे ती काढायची आहे। समजा आपण ABCD हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला इथे, तर BC साइड 24 सेंटीमीटर, हा डायगोनल 26 सेंटीमीटर, तर AB साइड आपणास काढायची आहे। जर आपण या आपणास माहीत आहे रेक्टँगलमध्ये प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो, म्हणून हा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजे B पण अँगल 90 चा आहे आणि ABC हा मग काय होईल राईट अँगल ट्रायंगल होईल। राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा हायपोटेनस होईल, आहे रेक्टँगलचा डायगोनल आहे तो, पण ह्या ट्रायंगलसाठी तो हायपोटेनस होईल कारण हा 90 चा अँगल आहे। त्यामुळे हायपोटेनस जर थेरम येथे अप्लाय केला आपण, तर AC स्क्वेअर म्हणजे BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर हा फॉर्म्युला होईल। आपणास AB ची व्हॅल्यू काढता येईल कारण ह्या दोन साइड माहिती आहेत। मग हा राईट अँगल जर गृहीत धरला आणि हायपोटेनस थेरम येथे अप्लाय केला, तर ही साइड आपणास कॅल्क्युलेट करता येईल। त्याप्रमाणे आपण काढूया आन्सर। सपोज आता स्टेप बाय स्टेप लिहू आपण। सपोज
quadrilateral ABCD is a given rectangle. आपणास डायगोनल दिलेला आहे. हेअर डायगोनल, येथे कोणता डायगोनल आहे? लेंथ ऑफ AC लेंथ ऑफ AC इक्वल टू 26 सेंटीमीटर अँड वन साइड दिलेली अँड वन साइड ऑफ रेक्टँगल एक साइड दिलेली आहे BC, लेंथ ऑफ BC इक्वल टू 24 सेंटीमीटर आणि हा रेक्टँगल असल्यामुळे हा अँगल तर 90चा आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. कारण तो अँगल कशाचा आहे? सिन्स अँगल ऑफ रेक्टँगल म्हणून तो 90चा आहे. मग आता इथे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, हा ABC राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर लेंथ ऑफ AC स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर. रिझन काय लिहिणार आपण? सिन्स बाय पायथागोरस थेरम. AC साइड दिलेली आपणास म्हणजे डायगोनल आहे 26 म्हणजे 26चा स्क्वेअर. AB आपणास कॅल्क्युलेट करायची, लेंथ ऑफ AB स्क्वेअर ॲज इट इज. आणि BC 24 दिलेले आहे पण स्क्वेअर असल्याने इथे आपण स्क्वेअर घेऊ. आता देअरफॉर 26चा स्क्वेअर वी नो 26 इंटू 26 7 आपलं 676 हा 26चा स्क्वेअर आहे इक्वल टू लेंथ ऑफ AB स्क्वेअर आणि 24चा स्क्वेअर 576. आपणास ABची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर आपण लेंथ ऑफ AB स्क्वेअर एका साईडला ठेवू आणि मग ही टर्म या साईडला गेल्यावर मायनसमध्ये होईल. म्हणजे 676 मायनस 576. देअरफॉर लेंथ ऑफ AB स्क्वेअर काय येईल? इक्वल टू 676 मायनस 576 म्हणजे 100. ओके. आता आपणास AB स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे 100. आपणास फक्त AB पाहिजे, स्क्वेअर नको आहे. म्हणून आपण दोन्ही साईडचं काय घेऊ? स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. देअरफॉर AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट लेंथ ऑफ AB, हा स्क्वेअर निघून जाईल, फक्त ABच राहील. आणि 100चं स्क्वेअर रूट वी नो 100चं स्क्वेअर रूट 10. आपणास युनिट दिलेले सेंटीमीटर म्हणजे हे येईल सेंटीमीटर. म्हणजे ABची ही आली लेंथ 10 सेंटीमीटर. हेन्स लेंथ ऑफ other side ऑफ रेक्टँगलची दुसऱ्या साईडचं मेजरमेंट इज 10 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.